उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी. आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही, मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे. प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण कारवाई केली. ज्या रेड करतायत आम्हाला मान्य आहे, ही त्यांची कदम फॅमिलीची जुनी सवय आहे. सगळीकडे रेड करायची आणि आम्ही ह्याला तोडपाणी गँग म्हणतो. म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडे भरपूर प्रताप आहेत. हे टप्प्याटप्प्याने आम्ही बाहेर काढू. प्रदूषण मंडळामध्ये किती रेड झाल्या, त्या रेडचं पुढे काय झालं, चाकणमध्ये झालेल्या रेडमध्ये त्यांना अधिकार होता की नाही, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत. त्यांच्या वैधतेचा प्रश्न आहे. आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घेतोय. हा झाला त्यांच्या डान्स बारच्या अश्लीलतेचा पुरावा. ते म्हणतात ना, माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत. अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला. शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला. महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही की आपल्या पत्नीच्या नावाने. एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते. आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे. तुमच्या आईच्या नावाने, आज तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा. दुसरा विषय आहे जगबुडी नदीचा. जगबुडी नदीच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी आरोप केला होता की 67 किलोमीटरची जगबुडी नदी, या जगबुडी नदीच्या बाबतीत जो गाळ उपसायचा, वाळू उपसायचा हा जो काय उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये फक्त 100-150 मीटरवरती गाळ उपसला जातो. त्यांनी सांगितलं की तो गाळ कोण घेऊन जात नाही. त्या गाळाला म्हणजे तो गाळ शेतकऱ्यांच्याकडे दिला पाहिजे असा नियम आहे की गाळ उपसतंय कोण? सरकार आपल्या पैशाने उपसते. तो शेतकऱ्यांकडे दिला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना त्याची गरज आहे भराव टाकण्यासाठी, असं आणखीन कुठल्या कामासाठी. वाळू असेल तर तो तुमच्या नवीन नियमाप्रमाणे घर बांधणीसाठी त्याला पाचब्रास दिले पाहिजे. हा सगळा जो काय मी त्या दिवशी पुरावे दिलेले आहेत, ही सगळी जी वाळू आहे, ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे, जे गृहराज्यमंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे. दातांचं महाविद्यालय, हॉस्पिटल नाही महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे. जर ही गाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते? तुम्ही ह्या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत? जर कोण घेऊन जात नाही तर ते तिथेच पडून राहायला पाहिजे. तुम्हाला ह्याची गरज काय? या गाळामध्ये वाळू मिश्रित गाळ आहे. याच्यामध्ये ते तिथे जाळली जाते, वाळू वेगळी केली जाते, गाळ वेगळा केला जातो आणि यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर घेऊन विकून टाकतात. बिपिन पाटणे हा कोण? शेतकरी आहे. कदम हा कोण? शेतकरी आहे. म्हणजे ह्यांची वाळू जिथे जिथे पडलेली आहे त्या वाळूचा आम्ही व्हिडिओ जिओ टॅग लागून आम्ही ड्रोन सर्वे केलेला आहे आणि तो मी उद्या पेनड्राईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. त्याचं कारण असं आहे की ही जर वाळू कोण घेऊन जात नाही तर ह्या वाळूचा तुम्हाला उपयोग काय? पण हे म्हणतात की मी त्याचा कोणी नाही. 1 वर्षापर्यंत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पकडून चालू की 1 महिन्यापर्यंत ते त्या ट्रस्टवर होते. शिवतेज आरोग्य संघटना, आरोग्य सेवा संस्था हा ट्रस्ट आहे, ज्या ट्रस्टचं ते कॉलेज आहे. कोण कोण आहे त्याच्यात? यांची आई आहे, यांची बहीण आहे, यांचा भाऊ आहे,
हे स्वतः आहेत असं माझं मत आहे. पकडून चला ते नाही आहेत. मग मी जे काय म्हणतो